मित्रांनो, जर मी तुम्हाला सांगितलं की एका भारतीय पैलवानानं तब्बल 200 किलो वजनाच्या जगप्रसिद्ध महाकाय मल्लाला आपल्या खांद्यावरती उचलून हवेत फिरवत रिंगच्या बाहेर फेकलं, तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण ही कोणती काल्पनिक कथा नाही किंवा चित्रपटातील प्रसंग नाही. हा भारतीय कुस्तीच्या इतिहासातील असा पराक्रम आहे ज्यानं संपूर्ण जगाला थक्क करून सोडलं होतं. हा पराक्रम करणारा माणूस म्हणजे रुस्तम-ए-हिंद दारा सिंग. आजही जेव्हा भारतीय कुस्तीच्या इतिहासातील सर्वात अविश्वसनीय आणि रोमांचक घटनांची चर्चा होते, तेव्हा दारा सिंग आणि किंग कॉंग यांच्यातील त्या ऐतिहासिक सामन्यांचा उल्लेख नक्की केला जातो. हा सामना केवळ दोन पैलवानांमधील नव्हता, तर तो भारतीय जिद्द, आत्मविश्वास आणि सामर्थ्याचा जगाला दिलेला एक संदेश होता. मात्र त्या ऐतिहासिक दिवसाबद्दल पोचण्याचा दारा सिंग यांचा प्रवास अत्यंत संघर्षमय होता. त्यासाठी त्यांना अनेक अडचणींवरती मात करावी लागली होती. दारा सिंग यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1928 रोजी पंजाबमधील अमृतसर जिल्ह्याच्या धुरमुचक या छोट्याशा गावात झाला. त्यांचे कुटुंब साधे शेतकरी होते. घरात श्रीमंती नव्हती, पण कष्ट करण्याची तयारी होती. लहानपणापासून दारा सिंग यांना शारीरिक मेहनतीची सवय लागली होती. सकाळी लवकर उठून शेतातील कामं करणं, जनावरांची देखभाल करणं, मोकळ्या वेळेमध्ये आखाड्यात जाऊन कुस्तीचा सराव करणं, हा त्यांचा दिनक्रम होता. त्या काळात आधुनिक व्यायामशाळा नव्हत्या, महागडी उपकरणं नव्हती आणि कोणतेही विशेष प्रशिक्षण नव्हते. पण मातीचा आखाडा, शिस्त, मेहनत यांच्या जोरावर अनेक महान पैलवान तयार होत गेले. दारासिंग देखील त्यांच्या परंपरेतून घडत होते. लहान वयात त्यांच्या शरीरातील ताकद लोकांच्या लक्षात येऊ लागली. गावातील इतर मुलांच्या तुलनेत ते अधिक मजबूत होते. त्यांना व्यायामाची विशेष आवड होती. असे सांगितले जाते की ते दररोज शेकडो दंड आणि हजारो बैठका मारत असत. त्यांची मेहनत इतकी प्रचंड होती की गावातील लोक त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत असत. मात्र ताकद मिळवण्यासाठी केवळ व्यायाम पुरेसा नसतो, त्यासाठी योग्य आहार देखील तितकाच महत्त्वाचा असतो. दारासिंग यांच्या आहारात दूध, दही, लोणी, तूप, बदाम, इतर पौष्टिक पदार्थांचा समावेश असे. त्या काळात प्रोटीन पावडर किंवा आधुनिक सप्लिमेंट्स नव्हत्या, पण नैसर्गिक आहार आणि कष्ट यांच्या बळावर त्यांनी आपले शरीर पोलादासारखं मजबूत बनवलं. जसजसं त्यांचं वय वाढत गेलं, तशी तशी त्यांची ताकद आणि कुस्तीतील कौशल्य वाढत गेलं. स्थानिक आखाड्यांमध्ये त्यांनी अनेक पैलवानांना पराभूत केलं. त्यांच्या विजयाची चर्चा पंजाबभर होऊ लागली. लोकांना वाटू लागलं की हा तरुण एक दिवस मोठा पैलवान बनणार आहे. पण दारा सिंग यांची स्वप्न केवळ पंजाबपुरती मर्यादित नव्हती. त्यांना जग जिंकायचं होतं. त्यांना सिद्ध करायचं होतं की भारतीय पैलवान कोणत्याही परदेशी मल्लापेक्षा कमी नाहीत. याच ध्येयानं प्रेरित होऊन त्यांनी परदेश गाठण्याचा निर्णय घेतला. त्या काळात सिंगापूर आणि मलेशिया येथे व्यावसायिक कुस्ती खूप लोकप्रिय होती. दारा सिंग तिथे गेले आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपला प्रवास सुरू केला. सुरुवातीला त्यांच्यासाठी सर्व काही नवीन होतं. नवीन देश, नवीन भाषा, नवीन लोक आणि अत्यंत बलाढ्य प्रतिस्पर्धी. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी अनेक मेहनत घेतली आणि प्रत्येक सामन्यात स्वतःला सिद्ध केलं. हळूहळू त्यांचं नाव संपूर्ण आशियामध्ये गाजू लागलं. एकामागून एक सामने जिंकत ते पुढे जात होते. त्यांच्या ताकदीसोबत त्यांची चपळाई, संयम आणि कुस्तीतील तांत्रिक कौशल्य लोकांना प्रभावित करू लागलं. लवकरच ते भारतीय कुस्तीचे सर्वात मोठे नाव बनले. मात्र याच काळात जगभरातील कुस्तीच्या मैदानामध्ये एका वेगळ्याच नावाची दहशत होती. ते नाव होतं किंग कॉंग. त्यांचं खरं नाव एमिज मिर्झा होतं. हंगेरियन वंशाचा हा ऑस्ट्रेलियन पैलवान आपल्या प्रचंड शरीरयष्टीमुळे जगभर प्रसिद्ध झाला होता. त्याचं वजन जवळजवळ 200 किलो असल्याचं सांगितलं जातं. त्याचं शरीर इतकं विशाल होतं की त्याच्या शेजारी उभा असलेला सामान्य माणूस एखाद्या लहान मुलासारखा दिसत असे. त्याची ताकद आणि वजन हेच त्याचं सर्वात मोठं शस्त्र होतं. अनेक प्रसिद्ध पैलवान त्याच्यासमोर टिकू शकले नव्हते. तो प्रतिस्पर्ध्यांना पकडायचा आणि काही क्षणात जमिनीवर आपटायचा. त्यामुळे कुस्तीच्या जगात त्याची प्रतिमा एका जिवंत राक्षसासारखी तयार झाली होती. त्याचं नाव ऐकून अनेक पैलवान घाबरत असत. अनेकांची त्याच्या विरुद्ध सामना खेळण्याचीही नकार दिला होता. वर्तमानपत्रामध्ये त्याच्या विजयाच्या बातम्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होत असत. लोकांना वाटत असे की किंग कॉंगनं हरवणं जवळजवळ अशक्य आहे. पण इतिहासाला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. कारण नियतीनं या महाकाय राक्षसासमोर उभे राहण्यासाठी भारताचा एक सिंह तयार केला होता आणि त्या सिंहाचं नाव होतं दारा सिंग. जेव्हा दारा सिंग आणि किंग कॉंग यांच्यात सामना होणार असल्याची घोषणा झाली, तेव्हा संपूर्ण कुस्ती विश्वात एकच खळबळ उडाली. वर्तमानपत्रांनी या सामन्याला शतकातील सर्वात मोठा सामना असे संबोधले. लोकांमध्ये चर्चेला उधाण आले. काही जण म्हणत होते किंग कॉंग सहज जिंकेल, तर काही जणांना दारा सिंग यांच्या ताकदीवरती विश्वास होता. पण एक गोष्ट मात्र निश्चित होती, हा सामना इतिहास घडवणार होता आणि याच सामन्याने दारा सिंग यांना भारतीय कुस्तीच्या इतिहासामध्ये अमर करून टाकलं.
12 डिसेंबर 1956चा तो दिवस अखेर उजाडला. कुस्तीप्रेमी अनेक दिवसांपासून ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण जवळ आला. सकाळपासून लोकांमध्ये या सामन्याची चर्चा सुरू होती. वर्तमानपत्रांमध्ये मोठमोठे मथळे झळकत होते. रेडिओवरती या सामन्याबद्दल बोलले जात होते. जिथे तिथे फक्त दोनच नावं ऐकू येत होती, दारासिंग आणि किंग कॉंग. त्या काळामध्ये सोशल मीडिया नव्हता, मोबाईल फोन नव्हते, पण तरीही त्या सामन्याचं निर्माण झालेली उत्सुकता आजच्या कोणत्याही मोठ्या क्रीडा स्पर्धेपेक्षा कमी नव्हती. सामना सुरू होण्याच्या अनेक तास आधीच प्रेक्षकांनी मैदान भरून टाकलं होतं. काही लोक उभे राहून सामना पाहण्यास तयार होते, तर काहींनी जागा मिळवण्यासाठी मोठी धडपड केली होती. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, भारतीय सिंह जिंकेल की जगप्रसिद्ध राक्षस? सामना सुरू होण्याची वेळ जसजशी जवळ येत होती तसतसे वातावरण अधिकच तापत होते. हजारो प्रेक्षकांच्या गजबजाटाने संपूर्ण मैदान दणाणून गेले होते. काही लोक दारासिंग यांच्या नावाच्या घोषणा देत होते, तर काही जण किंग कॉंगच्या ताकदीबद्दल चर्चा करत होते. अचानक मैदानातील दिवे अधिक उजळले आणि उद्घोषाचा आवाज संपूर्ण स्टेडियममध्ये घुमला. आता त्या क्षणाची सुरुवात होणार होती. सर्वप्रथम रिंगकडे वाटचाल सुरू झाली ती किंग कॉंगची. त्याचे मैदानात आगमन होताच प्रेक्षकांमध्ये एकच कुजबूज सुरू झाली. समोरून येणारा तो महाकाय देह पाहून अनेकांच्या चेहऱ्यावरती आश्चर्य दिसत होतं. त्याची उंची, त्याचे वजन, त्याचे विशाल शरीर पाहून तो खरोखरच एखाद्या राक्षसासारखा वाटत होता. तो आत्मविश्वासाने चालत रिंगमध्ये पोचला. त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे विजयाचे भाव दिसत होते. जणू त्याला खात्रीच होती की हा सामना तो सहज जिंकणार आहे. काही क्षणांनी उद्घोषकाने दुसरे नाव पुकारले आणि संपूर्ण मैदान घोषणांनी दणाणून गेले. दारासिंग मैदानात प्रवेश करत होते. हजारो भारतीय प्रेक्षक उभे राहून त्यांचं स्वागत करत होते. दारासिंग यांचा चेहरा शांत होता. त्यांच्या डोळ्यामध्ये आत्मविश्वास होता. त्यांना समोर उभ्या असलेल्या प्रतिस्पर्ध्याची ताकद माहीत होती, पण त्याच वेळी स्वतःच्या क्षमतेवरतीही त्याचा पूर्ण विश्वास होता. ते रिंगमध्ये पोचले आणि काही क्षण किंग कॉंगकडे पाहत उभे राहिले. त्या क्षणी संपूर्ण स्टेडियममध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता. दोन बलाढ्य योद्धे एकमेकांसमोर उभे होते. एका बाजूला जगाला घाबरवणारा महाकाय किंग कॉंग आणि दुसऱ्या बाजूला भारताचा अभिमान दारासिंग. घंटा वाजली, सामना सुरू झाला. सुरुवातीच्या काही क्षणात दोन्ही पैलवान एकमेकांचा अंदाज घेत होते. किंग कॉंगनं नेहमीप्रमाणे आक्रमक सुरुवात केली. त्यानं आपल्या प्रचंड वजनाचा आणि ताकदीचा वापर करत दारासिंग यांच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला. तो सतत पुढे सरकत होता. त्याला वाटत होतं की आपल्या आकाराच्या जोरावरती तो दारासिंग यांना सहज नियंत्रणात आणेल. पण दारासिंग शांत होते. ते संयमानं खेळत होते. प्रत्येक हालचाल अत्यंत विचारपूर्वक करत होते. ते किंग कॉंगचे डाव चुकवत होते आणि त्यांच्या हालचालींचा अभ्यास करत होते. पहिल्या काही मिनिटात किंग कॉंगनं अनेक वेळा दारासिंग यांना पकडण्याचा प्रयत्न केला. 1-2 वेळा त्यानं त्यांना कोपऱ्यात ढकलण्याचाही प्रयत्न केला. पण दारासिंग यांच्या चपळाईमुळे त्याचे प्रयत्न निष्फळ ठरत होते. प्रेक्षकांना आता जाणवू लागलं होतं की हा सामना इतका सोपा नसणार. किंग कॉंगच्या चेहऱ्यावरही थोडी अस्वस्थता दिसू लागली होती, कारण आत्तापर्यंत त्याने अनेक प्रतिस्पर्ध्यांना सहज पराभूत केलं होतं. पण दारासिंग त्याला कुठलीही संधी देत नव्हते. सामना जसजसा पुढे सरकत होता तसतसे दारासिंग अधिक आत्मविश्वासाने खेळू लागले. त्यांनी काही प्रभावी डाव खेळले. काही वेळा किंग कॉंगचा तोलही गेला. प्रेक्षकांमध्ये उत्साह वाढू लागला. प्रत्येक वेळी दारासिंग एखादा चांगला डाव खेळले की मैदानात टाळ्यांच्या आवाजानं दुमदुमून जात होते. दुसरीकडे किंग कॉंग अधिक आक्रमक होत चालला होता. त्याला हा सामना लवकर संपवायचा होता. पण घाई ही अनेकदा पराभवाचं कारण ठरते आणि इथेही तेच घडणार होतं. काही वेळानंतर किंग कॉंगच्या हालचालींमध्ये थकवा दिसू लागला. त्याचे वजन त्याच्याच विरोधात काम करू लागलं. दारासिंग मात्र अजूनही तितक्याच वेगानं हालचाल करत होते. ते योग्य क्षणाची वाट पाहत होते. त्यांना माहिती होतं की एक छोटीशी संधी संपूर्ण सामना बदलू शकते आणि अखेर ती संधी त्यांच्यासमोर आली. किंग कॉंगनं पुन्हा एकदा जोरदार आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी दारासिंग पूर्णपणे तयार होते. त्यांनी क्षणार्धात त्याचा डाव ओळखला. विजेच्या वेगानं पुढे जात त्यांनी किंग कॉंगला पकडलं. प्रेक्षकांना काही क्षण काय घडतं आहे हे समजलंच नाही आणि पुढच्या क्षणी जे घडलं ते पाहून संपूर्ण मैदान स्तब्ध झालं. दारासिंग यांनी आपल्या अफाट ताकदीच्या जोरावरती त्या महाकाय मल्लाला उचलण्यास सुरुवात केली. सुरुवातीला अनेकांना वाटले की ही अशक्य आहे, पण पुढच्या क्षणी किंग कॉंगचे पाय हवेत दिसू लागले. हजारो प्रेक्षक अवाक झाले. त्यांना आपल्या डोळ्यावरती विश्वास बसत नव्हता. दारासिंग यांनी तब्बल 200 किलो वजनाच्या किंग कॉंगला आपल्या खांद्यावर उचललं होतं. हा असा क्षण होता जो कुस्तीच्या इतिहासात कायमचा कोरला जाणार होता. दारासिंग यांनी किंग कॉंगला आपल्या खांद्यावरती उचलल्याचा तो क्षण पाहून संपूर्ण मैदान काही सेकंदांसाठी स्तब्ध झालं होतं.
हजारो प्रेक्षकांच्या डोळ्यात जणू एखादं अशक्य स्वप्न प्रत्यक्षात उतरलं होतं. काही क्षणापुरती ज्याला जगातील सर्वात बलाढ्य अजिंक्य मल्ल मानलं जात होतं, तोच किंग कॉंग आता भारतीय पैलवानाच्या खांद्यावर होता. लोकांच्या चेहऱ्यावरती आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. काही जण त्या जागेवरनं उठून उभे राहिले होते. अनेकांना आपण जे पाहत आहोत ते खरे आहे की नाही यावरती विश्वास बसत नव्हता. पण हा इतिहास घडत होता आणि तो त्यांच्या डोळ्यासमोर घडत होता. दारासिंग यांनी आपल्या संपूर्ण ताकदीचा वापर करत किंग कॉंगला स्थिर पकडीत ठेवले. मैदानातील वातावरण इतके तणावपूर्ण झाले होते की जणू प्रत्येकानं श्वास रोखून धरला होता. आणि मग आला तो क्षण ज्याने दारासिंग यांना अमरत्व बहाल केलं. त्यांनी त्या महाकाय मल्लाला हवेत फिरवण्यास सुरुवात केली. प्रेक्षकांच्या तोंडून एकच आरोळी बाहेर पडली. किंग कॉंग सारख्या राक्षसी शरीरयष्टीच्या माणसाला हवेत फिरवणं ही कल्पनाही अनेकांना अशक्य वाटत होती. पण दारासिंग यांनी ते करून दाखवलं. काही क्षणानंतर त्यांनी जोरदार फेक देत किंग कॉंगला रिंगणाच्या बाहेर आपटलं. तो जमिनीवर आदळता संपूर्ण मैदान टाळ्यांच्या कडकडाटानं आणि जल्लोषानं दणाणून उठलं. लोक आनंदाने ओरडत होते. अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. भारतीय प्रेक्षकांसाठी हा केवळ एक पैलवानाचा विजय नव्हता, तर तो संपूर्ण देशाच्या आत्मविश्वासाचा विजय होता. त्या क्षणी किंग कॉंगला स्वतःलाही काय घडलं ते समजलंच नव्हतं. आयुष्यात पहिल्यांदाच त्याला अशा प्रकारे पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याला वाटलं होतं की आपलं वजन, आपली ताकद याच्यापुढे कोणी टिकू शकणार नाही. पण दारासिंग यांनी सिद्ध करून दाखवलं की केवळ शरीराचा आकार मोठा असणं पुरेसं नसतं. खरा विजेता तोच असतो ज्याच्याकडे जिद्द, संयम, आत्मविश्वास आणि योग्य कौशल्य असतं. सामना संपल्यानंतर संपूर्ण मैदानात एकच नाव घुमत होतं, दारासिंग, दारासिंग, दारासिंग. हजारो लोक त्यांचे अभिनंदन करत होते. वर्तमानपत्राचे प्रतिनिधी त्यांच्या प्रतिक्रियांसाठी धावत होते. दुसऱ्या दिवशी अनेक वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावरती या सामन्याच्या बातम्या झळकत होत्या. भारतीय पैलवानानं जगातील सर्वात बलाढ्य मल्लाला पराभूत केलं होतं. हा विजय केवळ भारतातच नव्हे तर जगभर चर्चेचा विषय बनला. या विजयामुळे दारासिंग यांची लोकप्रियता अभूतपूर्व पातळीवर पोचली. त्यांना केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही मोठा सन्मान मिळू लागला. लाखो तरुण त्यांना आदर्श मानू लागले. त्यांची प्रत्येक लढत पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने गर्दी करू लागले. हळूहळू दारासिंग हे भारतीय कुस्तीचे सर्वात मोठे प्रतीक बनले. त्यांना रुस्तम-ए-हिंद हा किताब मिळाला. पुढे त्यांनी अनेक मोठमोठे सामने जिंकले आणि भारतीय कुस्तीला जागतिक स्तरावरती वेगळी ओळख मिळवून दिली. दारासिंग यांच्या यशामागे केवळ शारीरिक ताकद नव्हती, त्यामागे होती त्यांची शिस्त, मेहनत आणि हार न मानण्याची वृत्ती. अनेकदा लोक यशस्वी व्यक्तींचा फक्त विजय पाहतात, पण त्या विजयामागील संघर्ष दिसत नाही. दारासिंग यांच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. साध्या शेतकरी कुटुंबातून बाहेर पडून जागतिक स्तरावरती स्वतःची ओळख निर्माण करणं ही काही साधी गोष्ट नव्हती. त्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रचंड मेहनत घेतली. त्यांनी कधीही परिस्थितीला दोष दिला नाही, उलट प्रत्येक अडचणीला संधीमध्ये बदललं. कुस्तीच्या मैदानातील त्यांच्या यशामुळे चित्रपटसृष्टीचेही त्यांच्याकडे लक्ष गेले. त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्वामुळे, त्यांना लोकप्रियतेमुळे त्यांना चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी अनेक हिंदी आणि पंजाबी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. प्रेक्षकांनी त्यांना अभिनेता म्हणून भरभरून प्रेम दिलं. मात्र त्यांना अमरत्व मिळवून दिलं ते रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेतील हनुमानाच्या भूमिकेनं. त्यांच्या शरीरातील ताकद, चेहऱ्यावरील सात्विकता आणि अभिनयामुळे लोकांना ते खऱ्या अर्थानं हनुमानाचं रूप वाटू लागले. आजही अनेक लोक हनुमानाची भूमिका म्हटली की सर्वप्रथम दारासिंग यांचा चेहरा आठवतात. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या पराक्रमांपैकी किंग कॉंग विरुद्धचा विजय आजही लोकांच्या स्मरणात आहे. जरी त्या घटनेला अनेक दशके उलटली असली तरी त्या प्रसंगाची चर्चा आजही तितक्याच उत्साहानं केली जाते. कारण हा विजय केवळ एका व्यक्तीचा नव्हता, तो एका देशाच्या आत्मविश्वासाचा विजय होता. तो भारतीय सामर्थ्याचा विजय होता. तो मेहनत आणि जिद्दीच्या शक्तीचा विजय होता. मित्रांनो, दारासिंग यांची कथा आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकवते. आयुष्यात कोणताही प्रतिस्पर्धी कितीही मोठा असो, कोणतीही अडचण कितीही कठीण असो, जर आपल्या मनात जिद्द असेल, स्वतःवरती विश्वास असेल, मेहनत करण्याची तयारी असेल, तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होऊ शकतात. किंग कॉंगचे वजन दारासिंग यांच्यापेक्षा जास्त होते. त्याची शरीरयष्टी अधिक मोठी होती. जग त्याला अजिंक्य मानत होते, पण तरीही विजय दारासिंग यांचाच झाला. कारण खऱ्या ताकदीचा संबंध केवळ शरीराशी नसतो तर मनाशीही असतो. आज दारासिंग आपल्यामध्ये नसले तरी त्यांचा वारसा कायम जिवंत आहे. त्यांची प्रेरणादायी कथा आजही लाखो तरुणांना मेहनत करण्याची, संघर्ष करण्याची, मोठी स्वप्न पाहण्याची प्रेरणा देते. भारतीय कुस्तीचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जाईल तेव्हा तेव्हा दारासिंग यांचं नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जाईल.
आणि जेव्हा जगातील सर्वात अविश्वसनीय कुस्ती सामन्याची चर्चा होईल तेव्हा एका भारतीय सिंहानं 200 किलोच्या महाकाय किंग कॉंगला खांद्यावर उचलून हवेत फिरवलं होतं. ही गोष्ट अभिमानानं सांगितली जाईल. म्हणूनच आजही प्रत्येक भारतीय अभिमानानं म्हणतो, रुस्तम-ए-हिंद दारा सिंग हे केवळ एक नाव नाही, तर भारतीय सामर्थ्याची एक अजरामर गाथा आहे. मित्रांनो, दारा सिंग यांच्या या ऐतिहासिक पराक्रमाबद्दल तुम्हाला अभिमान वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा भारताचा सिंह